नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी. आपला विषय आहे गणित आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे मुलांनो पायथागोरसचा सिद्धांत. आपलं 13वं प्रकरण आहे. पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो सुरुवात करूया पायथागोरसच्या सिद्धांताला. तर पहा मुलांनो, जी प्रस्तावना आपली आहे त्या प्रस्तावनेमध्ये बघा आपण काटकोन त्रिकोण व त्याच्या कर्णाबद्दल काय करणार आहोत तर माहिती आपल्याला माहित आहे. कशाबद्दल तर काटकोन त्रिकोण व त्याच्या कर्णाबद्दल आपण माहिती घेतली होती. आता आपण या पाठात काय करणार आहोत तर पायथागोरसचा सिद्धांत व पायथागोरसचे त्रिकूट याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. बघा, 2 घटकाविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते 2 घटक कुठले आहेत तर ते 2 घटक आहेत पायथागोरसचा सिद्धांत हा झाला आपला पहिला घटक आणि आपला जो दुसरा घटक आहे तो आहे पायथागोरसचे त्रिकूट. मग आता पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. तसेच जे त्रिकूट आहे म्हणजेच पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय हे देखील काही उदाहरणाच्या सहाय्याने आपण इथे समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण पायथागोरसच्या सिद्धांताला. मुलांना आपण बघत आहोत काटकोन त्रिकोण जे आपल्याला माहित आहे. बघा, या ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काय म्हटलं जातं काटकोन असे म्हटले जाते. आणि त्या काटकोनासमोरील बाजूला काय म्हणतात तर कर्ण. बघा, याला काय म्हटलं जातं याला कर्ण असं म्हटलं जातं. पहा, हा काय आहे तर हा एक काटकोन आहे. काय आहे हा तर एक काटकोन आहे आणि आपल्याला माहित आहे काटकोनाचं माप हे किती असतं तर ते असतं 90 अंश. इथे आपला एक काटकोन तयार झालेला आहे आणि त्या काटकोनाला आपण काय केलेलं आहे तर एक कर्ण काढलेला आहे. हा जो तुटक रेषेतील कर्ण आहे तो AC हा काटकोन ABC चा काय आहे तर कर्ण आहे. तर पाहूया मुलांनो पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत त्यालाच बघा काय म्हटलं जातं थेरम ऑफ पायथागोरस हे असं त्याला म्हटलं जातं. मग पायथागोरस हा ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात हा जो गणितज्ञ आहे तो होऊन गेलेला आहे. मग काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहीत होता. अनेक देशांमध्ये हा जो पायथागोरसचा सिद्धांत आहे तो माहिती होता आणि हा जो पायथागोरस आहे तो 6व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्यांनी जी काही गणिती क्रिया केलेली आहे ती अनेक देशातील लोकांना माहिती होती. म्हणून बघा, भारतातील शुल्कसूत्र या ग्रंथातही तो आहे. भारतामधील एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं नाव काय आहे तर शुल्कसूत्र हे त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि शुल्कसूत्र या ग्रंथामध्ये देखील पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो नमूद आहे. मग या सिद्धांताचे सिद्धांत पायथागोरसने प्रथम काय केलेलं आहे तर प्रथम त्या सिद्धांताची जी सिद्धता आहे ती पायथागोरसने प्रथम दिलेली आहे. म्हणून त्याचे नाव सिद्धांताला काय दिलेले आहे तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो आणि हा तो पायथागोरसचा सिद्धांत आहे जो आता आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूया मुलांनो, बघा सोबतच्या आकृतीवरून पायथागोरसचा सिद्धांत पुढील प्रमाणे आपल्याला लिहिता येईल. आता हा जो इथे आपण लिहिलेला आहे तो काय आहे तर तो पायथागोरसचा सिद्धांत आहे. मग बघा, त्रिकोण ABC मध्ये कोन B काटकोन असेल तर AC जी लांबी आहे तिचा वर्ग, त्यानंतर AB लांबीचा वर्ग अधिक BC लांबीचा वर्ग. मग साधारणपणे काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू पाया म्हणून घेतात व दुसरी बाजू जी आहे ती उंची म्हणून घेतात. एक बाजू जी आहे ती काय म्हणून घेतात तर पाया आणि दुसरी जी बाजू आहे ती उंची म्हणून घेतात. मग हा सिद्धांत कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच असा आपण तो लिहितो. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा काय बघितलेलं काही सूत्र आपण बघितलेलं. आता पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये देखील आपल्याला सूत्र बघा काय मिळालेलं आहे तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग बरोबर उंची वर्ग हे आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये काय मिळालेलं आहे सूत्र मिळालेलं आहे. बघा, ABC मध्ये जो कर्ण आहे तो कुठला आहे
अगदी बरोबर. AC हा काय आहे तर कर्ण आहे. कशाचा? तर कोन ABC चा जर आपल्याला कर्ण विचारला तर तो कर्ण आहे कर्ण AC. हा कोन ABC चा काय आहे तर कर्ण आहे. आणि बघा BC हा काय आहे तर BC हा ABC या कोनाचा पाया आहे. आणि AB ही काय आहे तर त्रिकोण ABC ची उंची काय आहे तर तिची उंची आहे AB म्हणजेच उंची. हे काय आहे कोन ABC ची उंची आहे. आणि कोन ABC चा जो कर्ण आहे तो आहे AC. हा त्याचा आहे कर्ण. तर पहा पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला काय सांगतोय तर पायथागोरसचा सिद्धांत पडताळा घेण्यासाठी पुढील आकृती आपण इथे लिहिलेली आहे. आणि त्या आकृतीद्वारे बघा कृती एका कार्डशीटचा समान मापाचे 8 काटकोन त्रिकोण कापा. त्याच्या भुजा कोणत्याही लांबीच्या असू शकतात. त्या त्रिकोणाचा कर्ण काय आहे तर A आहे. बघा A जो आहे तो आपल्याला दिसत आहे. हा जो आपण इथे त्रिकोण काढून घेतलेला आहे त्याचा जो कर्ण आहे तो आहे A. आणि मग काटकोन करणाऱ्या बाजू एकक काय आहे B आणि C काय आहे तर त्याची उंची आहे. मग त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार तर BC/2 आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढे पाहूया मुलांना. पुढे असं आहे की आता वेगळ्या कार्डशीटवर आपल्याला काय करायचं BC अधिक एकक बाजू असणारे 2 चौरस आपण काय केलेले आहे पेन्सिलने इथे काढून घेतलेले आहे. आणि मग आकृतीत दाखवल्याप्रमाणे अधिक आपल्याला 8 त्रिकोणापैकी 4 जे आहेत त्रिकोण ते चौरस ABCD बघा ABC आणि D हे आपण काय केलेले आहे कापून घेतलेले आहे. नंतर मध्ये आपण काय केलेलं आहे 4 त्रिकोण आकृती दाखवलेली आहे. तिचं नाव बघा काय आहे तर ही जी आपल्याला इथे आकृती दिसत आहे ती. आणि नंतर PQR आणि S मध्ये त्रिकोणाचे झाकलेले भाग आपण रेखांकित केलेला आहे. बघा हा एक आपल्याला त्रिकोण दिसतोय आहे आणि हा दुसरा एक चौरस आपल्याला इथे दिसत आहे. पाहूया मुलांना. बघा आकृतीचे निरीक्षण आपल्याला करायचे आहे. आणि ते निरीक्षण बघा काय आहे आकृती 1 मध्ये रिकाम्या जागेत ज्यांची बाजू A आहे. आता ज्यांची बाजू काय आहे तर ज्यांची बाजू A आहे असा चौरस तयार झालेला आहे. ही जी रिकामी बाजू आहे त्यामध्ये कुठला चौरस तयार झालेला आहे तर A हा चौरस तयार झालेला आहे. मग बघा आकृती 2 मध्ये ही आपली आकृती 2 आहे. त्यामध्ये काय आहे तर रिकाम्या जागी आपल्याला B आणि C हे जे 2 चौरस आहे ते आपले तयार झालेले आहेत. दोन्ही चौरसामध्ये रेखांकित केलेला भाग कसा आहे तर समान म्हणजे 4 काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळा इतका आहे. इथे किती आपले चौरस तयार झालेले आहेत तर 4. आणि हे आपल्याला कसे आहेत तर त्याचे जे क्षेत्रफळ आहे या दोन्ही चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते कसे आहे समान आहे सारखे आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये पहा ही जी आकृती आपण काढून घेतली होती त्यामध्ये आकृती 1 मध्ये चौरस ABCD बघा ABC आणि D चे क्षेत्रफळ आहे ते काय आहे A वर्ग अधिक 4 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे A वर्ग बरोबर 4 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे 1/2 BC. म्हणून A वर्ग अधिक 2 BC ची जी आपली दुसरी आकृती आहे त्यामध्ये पहा आपल्या आकृती 2 मध्ये चौरस PQR आणि S चे क्षेत्रफळ बरोबर B वर्ग पहा B वर्ग C वर्ग बरोबर काय आहे तर कंसामध्ये 4 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आपल्याला माहित आहे A वर्ग अधिक B वर्ग कंसामध्ये 4 गुणिले 1/2 BC हे काय आहे तर आपल्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. तर पहा दोन्ही आकृत्यांमध्ये चौरस PQR बघा PQRS चे जे क्षेत्रफळ आहे ते आहे B वर्ग अधिक C वर्ग गुणिले काय येणार आहे 4 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग A वर्ग अधिक B वर्ग बरोबर काय 4 गुणिले 1/2 BC. मग B वर्ग अधिक C वर्ग अधिक 2 BC. मग चौरस ABCD चे क्षेत्रफळ देखील आपण काढले होते. चौरस PQR चे क्षेत्रफळ बरोबर किती तर A वर्ग अधिक 2 BC बरोबर B वर्ग अधिक C वर्ग अधिक 2 BC. हे आपल्याला दोन्ही चौरसाचे काय मिळालेले आहे तर क्षेत्रफळ मिळालेले आहे. तर पहा इथे आपल्याला 2 चौरस दिसत आहे हा पहिला आणि हा
दुसरा, तर चौरस ABCDचे जे क्षेत्रफळ आहे आणि चौरस PQRचे क्षेत्रफळ आपण काढलेले आहे ते काय आहे, तर A वर्ग अधिक 2BC आणि PQRSचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे B वर्ग अधिक C वर्ग अधिक 2BC आणि दोघांचे जे उत्तर आहे ते आपण इथे काढलेले आहे. म्हणून A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग. मग काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. आता आपण जो काही स्पष्टीकरण केलेला आहे तो काय आहे, तर तो पायथागोरसचा सिद्धांत आहे. मग जे पायथागोरसचा सिद्धांत जो आहे तो वापरून आपण काय करणार आहोत, तर काटकोन त्रिकोणाच्या दोन ज्या बाजू दिल्या आहेत ती तिसरी बाजू आपल्याला काढता येणार आहे. ती बघा कशी, उदाहरणार्थ त्रिकोण ABC. आता आपण इथे त्रिकोण ABC हा घेतलेला आहे. मग कोण C जो आहे तो किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आणि AC ची लांबी किती आहे, तर AC ची लांबी आहे 5 सेंटीमीटर. पहा AC ची जी लांबी आहे ती किती आहे, तर AC ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि BC ची जी लांबी आहे ती आहे 12 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे, तर AB ची लांबी जी आहे ती काढायची आहे. बघा AB ची लांबी जी आहे ती आपल्याला माहित नाहीये, म्हणून AB ची लांबी आपल्याला इथे काढायची आहे. तर काटकोन त्रिकोण ABC मध्ये आता आपण एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे ABC. यामध्ये आपण बघू शकतो कोण C हा किती अंशाचा आहे, तर तो 90 अंशाचा आहे. म्हणून बाजू AB हा कर्ण आहे. आपल्याला माहितच आहे की कोण ABC चा जो कर्ण आहे, AB हा काय असेल, त्याचा कर्ण असेल. म्हणून पायथागोरसचा सिद्धांत वापरून त्याच्या सूत्रानुसार आपण इथे काय करणार आहोत, तर AB हा कर्ण आपण इथे काढणार आहोत. बघा AB लांबी वर्ग, नंतर AC ची लांबी वर्ग, त्यानंतर अधिक BC लांबी वर्ग. मग आपल्याला माहिती आहे AC ची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे, तर ती 5 दिलेली आहे आणि सूत्रानुसार 5 वर्ग आपण इथे घेतलेला आहे. अधिक BC चे सुद्धा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, माप दिलेलं आहे, ते किती आहे 12 वर्ग आपण इथे घेतलेला आहे. मग 5चा वर्ग किती आहे, तर 5 5 25 अधिक 12चा वर्ग किती आहे, 12 12 144. मग AB लांबी वर्ग किती येणार आहे, तर 169. हे कसे आलेले आहे, तर हा काय आहे, तर 144 अधिक 25 बरोबर किती, तर 169. मग 169चा जो वर्ग आहे तो काय आहे, तर 13चा वर्ग. म्हणजेच आपल्याला कर्ण जो आहे, कर्ण ABचा किती मिळालेला आहे, तर ABचा जो कर्ण आहे तो आपल्याला 13 मिळालेला आहे. बघा AB लांबी हिचा जो कर्ण आहे तो आपल्याला मिळालेला आहे 13. रेख AB ची लांबी बरोबर किती, पहा रेख AB ची लांबी आपल्याला किती मिळालेला आहे, 13. आणि AC ची लांबी आपल्याला माहित आहे किती आहे, ती 5 सेंटीमीटर आहे आणि BC ची लांबी आहे 12 सेंटीमीटर. या दोघा मापाद्वारे आपण काय केलेलं आहे, तर त्रिकोण ABCचा कर्ण काढून घेतलेला आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार. तर जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो काय आहे, की पहिला आहे काटकोन त्रिकोण. हा आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे काटकोन त्रिकोण PQR मध्ये. आता आपण इथे जो काटकोन त्रिकोण आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. बघा PQR हा आपण काय काढलेला आहे, काटकोन त्रिकोण काढून घेतलेला आहे. कुठला, PQR हा बघा आपण इथे बघू शकतो. काटकोन PQR हा आपण इथे काढून घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोन P हा किती अंशाचा आहे, तर कोन P जो आहे तो 90 अंशाचा आहे. जर PQ ची लांबी किती असेल, 24 सेंटीमीटर आणि PR ची जी लांबी आहे ती 10 सेंटीमीटर असेल, तर रेख QR ची लांबी आपल्याला काढायची आहे. रेख QR ची लांबी जी आहे ती आपल्याला इथे काढायची आहे, कारण QR ची लांबी आपल्याला माहित नाहीये. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला त्याचे सूत्र वापरून काय करायचे आहे, तर आपल्याला QR ची लांबी काढून घ्यायची आहे. मग बघा काटकोन त्रिकोणात PQR त्रिकोण PQR मध्ये आपल्याला कोन P माहित आहे किती अंशाचा आहे, तो काटकोन असल्यामुळे तो साहजिकच आहे 90 अंशाचा तो काटकोन त्रिकोण आहे. मग बाजू जी आहे
क्यू आर हा पी क्यू आरचे काय असणार आहे तर कर्ण असणार आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण हे एक्झाम्पल येथे सॉल्व करणार आहोत. म्हणून क्यू आर लांबी वर्ग बरोबर पी क्यू लांबी वर्ग अधिक पी आर लांबी वर्ग. मग आपण काय केलेलं आहे, क्यू आर आपल्याला काढायचं आहे. क्यू आर लांबी आपल्याला माहीत नाही आहे म्हणून क्यू आर आपण इथे घेतलेले आहे. मग पी क्यूची लांबी जी आहे ते आपल्याला माहीत आहे किती आहे ते 24 वर्ग अधिक पी आरची सुद्धा आपल्याला लांबी माहिती आहे ती घेतलेली आहे किती 10 वर्ग. मग आपल्याला 24चा जो वर्ग आहे तो किती येणार आहे 576. हा काय आहे 24चा वर्ग आहे आणि 10चे किती होतं 10 10 100. मग याची किमती आपण इथे ठेवलेल्या आहेत 576 10चे 100 आणि मग क्यू आरची लांबी वर्ग बरोबर किती होतात तर 576 अधिक 100 बरोबर किती 676. मग लांबी क्यू आरची लांबी वर्ग आपल्याला काढायला सांगितलेला आहे तर 676चा जो वर्ग आहे तो येतो 26 वर्ग. म्हणून क्यू आर ची लांबी जी आहे ती आलेली आहे आपली 26 वर्ग. यावरून आपण काय काढलेलं आहे की रे क्यू आरची जी लांबी आहे ती 26 सेंटीमीटर आहे. हे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण कर्ण आर क्यू किंवा क्यू आरची जी लांबी आहे जो कर्ण आहे तो 26 सेंटीमीटर एवढा आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढलेला आहे. तर पुढे दुसरा जो प्रश्न आहे आपला तो असा आहे की 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर जे आहे ते अंतर आपल्याला काढायचे आहे. मग 15 मीटर लांबीची काय आहे तर शिडी आहे आणि 9 मीटर उंचीवरील खिडकीपाशी ठेवताच तिचे काटकोन त्रिकोण तयार होणार आहे. म्हणजे त्रिकोण ABC जो आपण इथे काढून घेतलेला आहे त्रिकोण ABC. एक त्रिकोण आपला तयार झालेला आहे. मग यामध्ये शिडी हा काटकोन त्रिकोणाचा काय आहे AC हा काय होईल त्याचा कर्ण होईल. पहा त्रिकोण ABC चा जो कर्ण आहे तो त्रिकोण ABC चा कर्ण जो आहे तो AC हा त्याचा कर्ण होईल. मग कर्ण बरोबर AC हा किती दिलेला आहे 15 मीटर आणि उंची BCची जी लांबी आहे ते दिलेली आहे 9 मीटर आणि पाया BCची जी लांबी आहे ते आपल्याला माहीत नाहीये. मग ती पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला मांडणी करायची आहे. तर AC लांबी वर्ग बरोबर AB लांबी वर्ग अधिक BC लांबी वर्ग. मग BC लांबी वर्ग अधिक AC लांबी वर्ग वजा AB वर्ग. मग बघा आता आपण याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर किमती टाकलेल्या आहे. जसे की AC आपल्याला माहिती आहे किती आहे तर 15 वर्ग आणि AB ची जी लांबी आहे ते किती आहे 9 वर्ग बरोबर. आपल्याला आता 15चं काढायचं आहे 225 आणि 9 9 81. मग 225 मधून 81 आपल्याला वजा करायचे आहे. मग आपल्याला उत्तर जे आहे ते मिळालेलं आहे BC वर्ग म्हणजे BCची जी लांबी आहे ते आपल्याला मिळालेली आहे 144 आणि 144चा वर्ग काय आहे तर 12 हा 144चा वर्ग आहे. मग इथे आपल्याला BCची जी लांबी आहे ती BCची जी लांबी आहे ती मिळालेली आहे 12. किती मिळालेली आहे 12 मिळालेली आहे. BCची जी लांबी आहे ती आपल्याला 12 मिळालेली आहे. म्हणून भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील जे अंतर आहे ते किती असणार आहे ते 12 मीटर एवढे असणार आहे. म्हणून बघा 12 एवढं आपल्याला काय मिळालेले आहे तर ABची लांबी मिळालेली आहे. पहा मुलांनो पायथागोरसचा सिद्धांत हा आपण अभ्यासलेला आहे. आता आपण पायथागोरसचे त्रिकोण म्हणजे काय हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा नैसर्गिक संख्येच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा जो वर्ग आहे हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे काय म्हणतात तर त्रिकूट असे म्हणतात. मग ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्येने दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. पहा इथे काही उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत आणि त्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला कळणार आहे की नेमकं पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय. पहा पायथागोरसचे त्रिकूट एका उदाहरणाद्वारे सुद्धा आपल्याला समजून येणार आहे. तर उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे पहा 7 24 25 हे जे संख्या आहे ह्या ज्या संख्या समूह आहेत त्या पायथागोरसचे त्रिकूट आहे का.
हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग 7, 24, 25 यातील प्रत्येक संख्येचा वर्ग मात्र आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे आणि मग शेवटची जी संख्या आहे त्याच्याशी तेवढी बेरीज आपली 2 वर्गमूळाची येते की नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग जर येत असेल तरच तो काय आहे, पायथागोरसचा त्रिकोट आहे, नाही तर नाही. म्हणून बघा 7चा जो वर्ग आहे तो 7 7 49 जो आपण इथे घेतलेला आहे. मग 24चा वर्ग काय आहे, तर 24चा जो वर्ग आहे तो आहे 576 आणि 25चा जो वर्ग आहे तो आहे 625. मग बघा 49चा वर्ग अधिक 24चा वर्ग अधिक 25चा वर्ग म्हणून 7, 24 व 25 हे पायथागोरसचे काय आहेत, तर त्रिकूट आहे. कसे त्रिकूट आहे पहा, कारण 625 ही जी बेरीज आहे ती पहिली जी संख्या आहे आणि दुसरी जी संख्या आहे या दोन्ही संख्यांचे मिळून बेरीज किती आलेली आहे, 625 आणि 25चा जो वर्ग आहे तो आहे 625. म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे 7, 24, 25 ही हा जो समूह आहे संख्यांचा तो काय आहे, तर पायथागोरसचा त्रिकोट आहे. तर पहा मुलांना, आता दुसरं देखील आपल्याला एक एक्झाम्पल विचारलेलं आहे आणि ते काय आहे की 3, 4, 5 ह्या संख्या समूह पायथागोरसचे त्रिकोट आहे का, आणि ते त्रिकोट आहे की नाही यासाठी आपल्याला आधी त्या संख्यांचे वर्ग लिहावे लागतील. आणि म्हणून आपण 3चा वर्ग किती लिहिलेला आहे, तर 3 त्रिक 9 हा 3चा वर्ग आलेला आहे. 4चा 4 चौक 16, 4चा वर्ग आलेला आहे 16 आणि 5चा वर्ग आलेला आहे किती, 5 5 25. मग 9 अधिक 16 बरोबर 25 होतात का, हो 9 अधिक 16 किती होतात, तर 25 होतात. आणि आपला जो 5चा वर्ग आहे तो देखील काय आलेला आहे, तर 25 आलेला आहे. म्हणून वर्ग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग हा काय आहे, तर 3, 4, 5 संख्या समूह पायथागोरसचा ही जी इथे संख्या समूह दिलेला आहे, जो ग्रुप दिलेला आहे तो काय आहे, पायथागोरसचा त्रिकूट हा आहे. दुसरं देखील एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पायथागोरसच्या त्रिकोटचे. आता 2 जे एक्झाम्पल दिले होते ते पॉझिटिव्ह होते, म्हणजे ते त्रिकोट होते. आणि आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघूया त्रिकोट आहे की नाही. म्हणून बघा 2, 6, 7 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि बघा आपण उत्तर काय लिहिलेलं आहे की 2, 6, 7 यातील प्रत्येक संख्याचा वर्ग आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणून 2चा वर्ग आपण काढलेला आहे 4, 6चा वर्ग बघा 2चा वर्ग आपण काढलेला आहे 4, 6चा वर्ग 6 6 36 आणि 7चा वर्ग 7 7 49. आता 36 हे जे 36 अधिक 4 बरोबर 49 होतात का, नाही, तर ही जी संख्या आहे ती समान येत नाही. म्हणून 6 वर्ग अधिक 2 वर्ग हे 7 वर्गाचं काय नाहीये, तर त्रिकोट नाहीये. म्हणून 2, 6, 7 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकोट नाही आहे. पहा मुलांनो, हे जे आपलं प्रकरण आहे कुठलं, तर पायथागोरसचा सिद्धांत. या पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपण काय शिकलो, तर पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपण पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्याचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे आणि त्याचे जे त्रिकूट आहे, पायथागोरसचे जे त्रिकूट आहेत त्याची देखील आपण सविस्तरपणे माहिती या लेक्चरमध्ये, या पाठामध्ये आपण घेतलेली आहे. तर बघा, पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपण हा जो सिद्धांत आहे, जसे पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचे त्रिकूट या दोन्हीचा आपण अगदी सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे देखील अभ्यासणार आहोत.